जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। 9 ऑगस्ट अर्थात जागतिक आदिवासी दिन। त्यानिमित्त आदिवासी पारंपरिक नृत्य आणि वाद्याच्या गजराने परिसर दुमदुमून गेला। आदिवासी समाजाचे पेठ सुरगाणा या तालुक्यातून आलेल्या सर्व आदिवासी बांधव पारंपरिक नृत्य आणि गायनामध्ये सहभागी झाले। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त पंचवटीतून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली आहे। आदिवासी महिला आणि बांधवांनी नृत्यावर ठेका धरलाय। यावेळी सर्व आदिवासी बांधवांनी जागतिक आदिवासी दिन साजरा केलाय आणि क्रांतीवीर राघोजी भांगरे आणि देवाजी राऊत यांच्या प्रतिमेस सर्वांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले। यावेळी शिवसेना नेते सुनील बागुल, पंचवटी पोलीस निरीक्षक मधुकर कड, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी नारळ फोडून मिरवणुकीची सुरुवात केली। सर्व मान्यवरांनी पारंपरिक आदिवासी पद्धतीने नृत्य सादर केले। यावेळी सर्व नाशिक शहर आणि जिल्ह्यातील आदिवासी बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संयुक्त राष्ट्र संघाने पारित केलेला हा आदिवासी जागतिक दिन संपूर्ण विश्वात साजरा केला जातो। आदिवासी परंपरा, आदिवासी संस्कृती, आदिवासी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी हा आदिवासी जागतिक दिन आदिवासींचा सण म्हणून आम्ही आनंदाने साजरा करतो। त्या आदिवासी जागतिक दिनाची सुरुवात शोभायात्रा पंचवटी निमाणी बस स्टँड येथून सुरुवात झाली। पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, गोदाघाट, आरके, शालीमार, शिबेस मार्गे, त्र्यंबक नाका वरून गोलक्लब मैदानात त्या शोभायात्रेचा समारोप झाला। या शोभायात्रेमध्ये 50-60 हजार तरुण वर्ग मोठ्या आनंदाने सहभागी झालेला होता। आणि इथे आदिवासी जागतिक दिनाचं महत्त्व, आदिवासी जागतिक दिन का साजरा केला जातो याचं महत्त्व समजण्यासाठी आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय या राज्याचे नेते, विधिमंडळ गटनेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब होते। त्यांनी आदिवासी बांधवांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि आदिवासी वृत्ती होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या संदर्भात त्यांनी चांगली भूमिका आदिवासी समाजासमोर ठेवली। त्यासोबत कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पदवीधर मतदारसंघाचे आदरणीय आमदार सतीदादा तांबे होते आणि तमाम आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। त्यामुळं सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या मी मनपूर्वक आदिम शुभेच्छा देतो। जय हिंद, जय आदिवासी, जय शेवा, जय जोहार। BC1 न्यूजसाठी अमर सोळंकी, नाशिक।